वदंती तत्तत्व विदस्तत्व व्यंजान मद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. काय कळलं तुम्हाला? काहीच नाही कळलं. ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. कुणी त्याला ब्रह्म म्हणतं, कुणी त्याला परमात्मा म्हणतं, कुणी त्याला देव म्हणतं, कुणी त्याला भगवान म्हणतं, पण मात्र त्याच्या पाठीमागे असणारं तत्व वदंती तत्तत्व, ते तत्व मात्र एकच आहे. ते तत्व वेगळे नाहीत. अनेक रूपं आपल्याला दिसतील, पण हे सगळे तत्व मात्र एकच आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मी असं दृष्टांत देऊन सांगतो बघा, पटेल तुम्हाला. माऊली, माझे एक मित्र आहे, आता त्यांचं पाठीमागे लग्न झालं बघा. तर नावने सांगतो तुम्हाला, ही फोन करायला पाहिजे सगळे त्यांना. ती म्हणते महाराजांना तुमचं सांगितलं खंडाकडे महाराजांनी काल. हे लई शान आहे आमची मुलं, म्हणजे आमचे गुरुबंधू. शाने म्हणजे हुशार. तुम्ही गैरराथ ना गवर, हे त्यांना फोन करायला बसले. तर त्यांचं लग्न झालं आता बरं का, रामहरी महाराज. त्यांना मी भेटण्याकरता गेलो. नंतर भेटण्याकरता गेलो माझ्या मित्राला मी एक 15 दिवसांनी. आणि भेटण्याकरता गेल्यानंतर माझ्या मित्रांनी सांगितलं, अरे माझा मित्र आला म्हणे, बरं झालं लग्नाला नाही आला, काय हरकत नाही म्हणे, भेटण्याकरता तरी आला. म्हणून चला महाराज या बसा. त्याने मला बसण्याकरता आसन टाकलं. मी घरामध्ये बसलो. आणि बसल्यानंतर ऐकताय ना तुम्ही सगळेजणी, बसल्यानंतर त्याने हळूच पत्नीला आवाज दिला, अगं ऐकतेस का, माझा त्या ठिकाणी मित्र आला म्हणे जवळचा, आणि लग्नाला काही येऊ शकला नाही म्हणे तो, पण महाराज म्हणे ते खूप चांगले त्या ठिकाणी कीर्तन करतात, कथा करतात, आणि ते आता आपल्या घरी आलेत म्हणे. बरं का, एक सुंदर चहा बनवतेस का त्यांना? असं तो कोणाला म्हणला? डोका फोडू येत आता मी. कोणाला म्हणला? बायकोला म्हणला. आणि बायकोने सुद्धा हळूच उत्तर दिलं, हो म्हणे मी आत्ता चहा बनवते. ती हळूच किचनमध्ये गेली. किचनमध्ये गेल्यानंतर तिनं दूध टाकलं, गॅस पेटला, तर त्या पातेल्यामध्ये दूध टाकलं, त्याच्यामध्ये पत्ती टाकली, थोडीशी अद्रक टाकली, थोडीशी त्या ठिकाणी इलायची टाकली. म्हणजे चहा करण्याची पद्धत सांगतो बरं का. महाराज जर कोणी आली चहा घ्यायला, अशी चहा करत जा महाराज. चहा पिऊ महाराज आमचे डोके परत तोंड यायची बारी आली महाराज. पण कुठं गेला काशी फुळूकच पाणी. चहा पिल्यानंतर माणसाचं डोकं उतरलं पाहिजे महाराज, अशी चहा पडली पाहिजे. म्हणजे आता तुम्ही बनव चालू उद्यापासून. तिनं दूध टाकलं, त्याच्यामध्ये पत्ती टाकली, थोडीशी अद्रक टाकली, थोडीशी इलायची टाकली, आणि साखरेच्या डब्याला तिनं हात लावला. डब्याला हात लावल्यानंतर साखरेचा डबा उघडला तर साखरच त्याच्यामध्ये नव्हती. अजिबात साखर नव्हती, काहीच साखर नव्हती, एक दाणा पण साखर नव्हती. तिनं हळूच आवाज दिला नवऱ्याला, हळूच आवाज दिला. नवीन लग्न झालं होतं ना. चला कळलं, काहींना कळलं, काहींना उद्या कळलं, काहींना काल होतपर्यंत 100% कळलं, काही की नाही. तिनं हळूच आवाज दिला नवऱ्याला, कारण नवीन लग्न झालं होतं. आणि तिने सांगितलं, अहो तुम्ही मला चहा करण्याकरता सांगताय म्हणे, पण याच्यामध्ये साखरच नाही ना हो. ती तिच्या नवऱ्याला म्हटली. दुपारची वेळ होती, गावामध्ये दुकान एकच होतं, दुकान बंद होतं. साखर काय करावं, साखर आणावी कुठून? शेजार पाजारची बी आता शेतामध्ये गेली होती, घरी कुणी नव्हतं. त्यामुळे आता काय करावं प्रश्न पडला. आणि त्याच्या डोक्यामध्ये लगेच ट्यूब पेटली. त्यानं सांगितलं, अगं म्हणे ऐक ना, आपल्या लग्नामध्ये साखरेचे अनेक पदार्थ आलेत म्हणे. येतात ना आपल्याकडे, येतात ना. हां, साखरेचा उंट आला, साखरेचा घोडा आला बरं का विजू भाऊ, घोडा साखरेचा घोडा आला, साखरेचा हत्ती आला, साखरेचे अनेक पदार्थ आलेत म्हणे. एक काम कर म्हणे, एक साखरेचा कुत्रा घेऊन टाकशात. मी काय ऐकलं माहिती फक्त मी फक्त एवढं ऐकलं की कुत्रा घेऊन चहा टाक. मी त्याला जवळ बोलून घेतलं, म्हणलं भाऊ हे पाय माझ्या गाड्यात माळे, म्हणलं मी हरिभक्त पराय नाही, तू चहा पाजायची नसली तर पाजू नको, काही हरकत नाही म्हणलं, पण असा कुत्रा बित्रा काही टाकून चहा. त्याने सांगितलं, महाराज तुमची थोडीशी गलतफहमी होते म्हणे, एक काम करा, आमच्या घरामध्ये साखर संपली म्हणे, आणि साखर संपल्यानंतर आता आमच्या घरामध्ये साखरेचे लग्नामध्ये वेगवेगळे पदार्थ आलेत म्हणे. साखरेचा उंट आला, साखरेचा घोडा आला, साखरेचा हत्ती आला, साखरेचा उंदीर आला, साखरेचा अनेक पदार्थ आलेत म्हणे. मी तिला सांगितलं म्हणे, साखरेचा एक कुत्रा घेऊन चहा टाक. तुम्ही तेवढंच ऐकलं म्हणे. आता माझा दृष्टांत जवळजवळ संपलाय. आता सगळ्या धूपखेडकरांना माझा प्रश्न असा आहे, चहामध्ये साखरेचा कुत्रा टाकला, चहा कशी होईल? कशी होईल? आंबट कशी होईल? गोड होईल. साखरेचा उंट टाकला, कशी होईल? बोला ना, गोड होईल ना. साखरेचा हत्ती टाकला, तुम्ही गोडच म्हणता राव कशाला बी. चला, हा दृष्टांत कळला तुम्हाला. मला सांगायचं आहे की या साखरेचे पदार्थ तुम्हाला वेगवेगळे दिसतील,
उंट दिसेल, घोडा दिसेल, हत्ती दिसेल, उंदीर दिसेल, मांजर दिसेल, पण याच्यामध्ये असणारी साखर 2 का 1 आहे हो? कशी आहे? 1 आहे. मग आता जर चहामध्ये उंट टाकला साखरेचा तरी चहा गोडच बनेल, साखरेचा हत्ती टाकला तरी चहा गोडच बनेल. आता ऐका, परमात्मा अनेक रूपामध्ये तुम्हाला दिसत असतील, पण तुम्ही कोणत्याही परमात्म्याची भक्ती करा, ती साखरे त्या चहाप्रमाणे गोडच बनणारी आहे. अर्थात ती एकाच देवाला जाऊन पोहोचणारी आहे. म्हणूनच आपुला तो एक देव करून घ्यावा. अर्थात तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, ती एकाच देवाला जाऊन पोहोचणारी आहे. म्हणून सहज शंका मनामध्ये वाटली म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुखनो हे बाबा. त्याच्याशिवाय माणसाला समाधान सुख प्राप्त होणार नाही. आणि ते सुख फक्त भगवान परमात्मा आपल्याशी केल्यानंतर मिळेल. बाकी इतरत्र जगामध्ये तू एअर त्या ठिकाणी हा जो प्रपंच आहे भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त एअर, याच्यातून तू आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय ना, पण हे आनंद देऊ शकत नाही. कारण याची निर्मितीच दुःखाची आहे. मुळात हे दुःखरूप आहे. ते आनंद देणार कसं? भगवान त्या ठिकाणी तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात हेरती माई के दुखाची जनिती, 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 नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, हेरती माई के दुखाची जनिती, हेरती माई के दुखाची जनिती, हेरती माई के दुखाची जनिती, हेरती माई के दुखाची जनिती. एरती माई के दुखाची जनिती, एरती माई के दुखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. या जगामध्ये तो अविनाशी असणारा फक्त परमात्माच आहे. म्हणून तो अविनाशी परमात्मा आपला स्थापन केला पाहिजे. अविनाश करी आपोलिया ऐसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. पिस म्हणजे वेड लावणं. आमच्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपण वेडा झालो पाहिजे. महाराज आमच्या संतांनी देवाला विनंती केली, देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझं मन तुझ्या चरणावरती लागावं. आमचे संत वेडे झाले हो. लावी म्हणा पिसी गोविंदाचे. सगळ्या संतांना लोकांनी वेड्यात काढलं. लोक वेडे मानले महाराज संतांना. पण आमच्या संतांनी परमार्थ सोडला नाही. त्या भगवान परमात्म्याचं चिंतन सोडलं नाही. आमच्या मीराबाईंना लोकांनी पागल केलं. लोग कहे मीरा भई रे बावरी. ती बावरी झाली, ती पागल झाली. लोग करे मीरा को योही बदनाम. लोकांनी बदनाम केलं महाराज. शाम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी, शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम. शाम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा नाम. लोग करे मीरा को यूं बदनाम, लोग करे मीरा को यूं बदनाम. बदनाम केलं बदनाम. पण आमच्या संतांनी भक्ती सोडली नाही महाराज. देवावरचं प्रेम कमी केलं गो वय गणेश भाऊ? नाही केलं महाराज. एक राधा एक मीरा
दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक प्रेम दीवानी. वय शंकर महाराज प्रेम केलं महाराज आमच्या संतांनी, भजन केलं आमच्या संतांनी, लोकांनी पागल म्हटलं पण सोडलं का? नाही सोडलं महाराज. लावी मना पिसे गोविंदाशी. म्हणून आपल्यालाही आज त्या भगवान परमात्म्याचं पिसं आपल्या अंतःकरणाला लावण्याची गरज आहे. आणि जर आपण असं केलं महाराज, आपलं जीवन जर असं असेल, आपला सदैव आपण केला, त्या भगवान परमात्म्याचं पिसं आपण जर आपल्या अंतःकरणाला लावलं तर तुकोबरांनी वर्णन केलंय महाराज, अरे आपण या जगातून निघून जाऊ पण आपली कीर्ती ही उत्तम त्या ठिकाणी उरेल अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तू का म्हणे का मरणाचे सारे, तू का म्हणे का मरणाचे सारे, तू का म्हणे का मरणाची सरे, तू का म्हणे का मरणाची सरे, हो तू का म्हणे का मरणाचे सारे, तू का म्हणे का मरणाची सारे, तू का म्हणे का मरणाची सरे, तू का म्हणे का मरणाची सरे, उत्तम जीवर कीर्ती मागे, कीर्ती मागे राती माई के दुःखाची जाणीती हे राती माई के, दुःखाची जाणीती ए राती बाई के दुःखाची जनती, ए राती बाई के दुःखाची जनती. जय 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 विठो बार खुमाई, गोमार खोमाई, बार खुमाई, गोमार खोमाई, बार खुमाई, गोमार खोमाई, बार खुमाई, गोमार खोमाई, खुमाई. गोमार खोमाई, गोमार खोमाई, गोमार. वा 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 सुंदर. तुम्ही पण लय भारी भजन केलं बरं का, तुम्हाला धन्यवाद. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुकोबरायांचं प्रमाणे बघा, तुकोबराय म्हणतात एका मरणेची सरे, आपण गेल्यानंतर आपलं जीवन उत्तमची उरे कीर्ती मागे असं असलं पाहिजे बरं का. म्हणजे दादा आपलं जीवन कसं असलं पाहिजे माऊली? उत्तमची उरे कीर्ती मागे. आपल्या जीवनामध्ये आपण निघून जरी गेलो तरी सुद्धा आपली उत्तमची उरे कीर्ती मागे अशी जीवनाची आपली वाटचाल असली पाहिजे. एक वाक्य सांगेल तुम्हाला, आजही आपण ज्ञानेश्वरी सारखं पारायण या ठिकाणी गावामध्ये करतोय. पारायण करत असताना ज्ञानोबराय आपल्या हृदयामध्ये आजही जिवंत आहेत ही अनुभूती आपल्याला येते, आजही येते की नाही? 725 वर्ष माझ्या ज्ञानोबरांना जाऊन या जगाचा निरोप घेऊन झाले, पण आजही ज्ञानोबराय तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत आहेत का? जी खळांची व्यंकटी सांडो ही भाषा त्यांची आहे. समाज हिताकरता जीवन जगण्याची जीवन वाटचाल त्यांची आहे, म्हणून आज ते आपल्या हृदयामध्ये जिवंत आहेत. एक वाक्य तुम्हाला एक नाव सांगेल मी. जे लोक स्वतःच्या स्वार्थापोटी जीवन जगतात, स्वतः स्वार्थी जीवन जगतात, त्या लोकांची कधी उत्तमची उरे कीर्ती मागे राहत नसते, लक्षात घ्या. ते माणसं 4 भिंतीच्या आतमध्ये मरतात आणि त्यांची कीर्ती सुद्धा 4 भिंतीच्या आतमध्येच राहते बरं का. रोहन दादा, तुला सिकंदर माहिती आहे का? सिकंदर माहिती आहे? नाही माहित ना? छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे?
चला 2 प्रश्न याला विचारले मी. छत्रपती शिवरायांचं नाव काढल्यानंतर त्याने सांगितलं हो माहिती आहे, आणि राजा सिकंदराचं नाव काढल्यानंतर तो त्याने सांगितलं मला माहिती नाही. ऐका, सिकंदर राजा का लोकांच्या लक्षात राहिला नाही, का तुमच्या आमच्या हृदयामध्ये त्याचं आज स्थान नाहीये का? कारण तो स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचं जीवन जगला, स्वार्थी जीवन तो जगला. स्वार्थी जीवन जगल्यामुळे आज त्याची उत्तमची उरे कीर्ती मागे नाही. पण आज छत्रपती शिवरायांचं याला मी नाव विचारलं तर त्याने सांगितलं हो माहिती मला. यालाच नाही, मी आणखी लहान मुला जरी विचारलं तरी तो सांगेल हा ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. का? ते आपल्यासाठी जीवन जगले आहेत. जे माणसं परोपकारी जीवन जगतात त्यांची उत्तमची उरे कीर्ती मागे होत असते. कारण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आजही अनेक महापुरुष आपल्यामध्ये दिसताना देहाने नाही आहेत, पण त्यांची उत्तमची उरे कीर्ती मागे असं जीवन त्यांचं आहे. का? तर ते आपल्याकरता जीवन जगले. तुम्हाला मी नाव विचारलं होतं राजा सिकंदराचं. काय नव्हतं महाराज राजा सिकंदराकडे? काय नव्हतं? अहो फक्त महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर संपूर्ण जगाला जिंकला होता. जगत जेता होता सिकंदर. पण ज्यावेळेस त्याला मृत्यू जवळ आला त्यावेळेस त्याने एका सिपायाला बोलून घेतलं, सांगितलं अरे माझ्या 2 मनातल्या इच्छा आहे त्या पूर्ण करतो. सांगितलं काय सरकार, काय इच्छा आहे तुमच्या? अरे या जगाला जिंकणारा मी सिकंदर आहे, संपूर्ण जगाला मी जिंकलं, माझ्याकडे कशाचीच कमी नाहीये. माझ्याकडे हाकीम वैद्य. हाकीम वैद्य कशाला म्हणतात ऐका, एखाद्या सिकंदर राजाच्या राणीचं जर दुखायला लागलं तर त्या राणीच्या मनगटाला असा दोरा बांधला जायचा आणि तो दोरा असा द्वारापर्यंत नेला जायचा, आणि तो दोरा त्या द्वारापर्यंत नेल्यानंतर तो हाकीम वैद्य कानाला लावायचा, आणि त्यावेळेस त्याला कळायचं हिला कोणता रोग झाला. एवढा हुशार हाकीम वैद्य. असे त्याच्याकडे अनेक होते महाराज. पण ज्यावेळेस सिकंदर राजाला रोग झाला त्यावेळेस त्याला कळत नव्हतं की मला काय होतंय. त्या हाकीम वैद्याला सुद्धा कळत नव्हतं महाराज. या जगामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जेवढं आपलं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये एक क्षण सुद्धा माणसाला कधी वाढून मिळत नसतो, लक्षात ठेवा. त्यावेळेस त्या सिकंदर राजानं त्या सिपायाला बोलून घेतलं माझ्या 2 इच्छा आहे म्हणे. हा सिकंदर राजा संपूर्ण जगाला जिंकणार आहे, त्यानं संपूर्ण जग जिंकलं, पण तो जात असताना आता खाली हाताने जाणार आहे. माझ्या 2 इच्छा आहे म्हणे, मला लोकांना संदेश द्यायचा आहे. एक म्हणजे या समाजाला मी लुटला, आयुष्यभर त्रास दिला, हा समाज माझ्या अंत्यविधीच्या वेळेस, माझी ज्यावेळेस अंत्ययात्रा निघेल त्या अंत्ययात्रेच्या वेळेस माझा हा जो समाज, ज्या समाजाला मी त्रास दिला, ज्या समाजाला मी लुटलं, हा सगळा समाज दोन्ही साईडने उभा करा, ही माझी एक इच्छा आहे. आणि दुसरी माझी अशी इच्छा आहे, ज्यावेळेस तुम्ही मला तिरडीवरती बांधाल त्यावेळेस माझे हात असे बांधू नका, तर माझे हात असे मोकळे सोडा. का सरकार, का हात मोकळे सोडायचे? अरे संपूर्ण जगाला कळू द्या, हा सिकंदर राजा ज्याने संपूर्ण जग जिंकलं, तो सिकंदर राजा जात असताना खाली हाताने चाललाय, हा संदेश मला संपूर्ण जगाला द्यायचा आहे. माझी एवढी इच्छा पूर्ण करा. विचारतो मी आपल्याला, काय नव्हतं सिकंदराकडे? जगत जेता होता, सगळं जग जिंकलं होतं महाराज. अब्जाधीश कोट्याधीश होता, फक्त महाराष्ट्राचा राजा नव्हता तर या जगाचा राजा होता. पण खाली हाताने गेला महाराज जात असताना. आज आपल्या हृदयामध्ये त्याला जागा नाहीये, कारण आपल्यासाठी तो जीवन जगला नाहीये, तो परोपकारी जीवन जगला नाही. एका गीतकाराने फार गोड वर्णन केलं त्याचं सिकंदर राजाचं. तो गीतकार म्हणतो, याद कर सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, जर जमीन और जेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा, मौत ने जमाने को ये समा दिखा डाला, कितने कितने रुस्तुम को खाक में मिटा डाला, मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा, सर उठा कर चलने वाले एक दिन ठोकर खाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, 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 ढल जाएगा. मला बसलेल्या प्रत्येकाची टाळी हवी आहे. बसलेले मंडळी थंडी पळून देईन थोडी. हा, ढल जाएगा.
ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा हो चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा 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 ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा चढता सूरज धीरे धीरे. गीतकारांनी फार गोड वर्णन केले महाराज त्याचं. तो गीतकार म्हणतो अरे खाली हाताने सिकंदर आला, खाली हाताने जावं लागलं, जगाला जिंकलं, पण आज तो आपल्या हृदयामध्ये जिवंतच नाहीये. का? आपल्याकरता जीवन जगला नाही महाराज. खऱ्या अर्थानं जी लोक समाजाकरता समाज हिताकरता जीवन जगतात, जो तरुण आज धर्माकरता देशाकरता जीवन जगतो, तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी उत्तमची उरे. तो गेल्यानंतर सुद्धा लोक त्याची आठवण काढत असतात. बरोबर आहे की नाही? जीवन चांगलं जगावं. आपण गेल्यानंतर लोकांनी म्हटलं पाहिजे वा काय माणूस होता. ही वाक्य लोकांचे निघले पाहिजे. नाही तर काही लोक असं जीवन जगतात बरं का तांबे बाबा, असं जीवन जगतात. लोक म्हणते चायला ही कटकट एकदा गावाची गेली तर बरं होईल. म्हणजे कटकट लोक समजतात. एवढं ईर्ष्यात्मक जीवन आपण जगून नेमकं मिळणार काय? हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज आपल्या मनापुढे पडला. काय मिळेल आपल्याला? अरे खाली हाताने चांगले चांगले रुस्तून गेले महाराज, माती मोल झाले, ते आपलं कुठं घेऊन बसलो आपण. जीवन चांगलं जगले पाहिजे महाराज. आपण जर समाज कार्यकर्ता जीवन जगू ना तर आपली ही निश्चितच उत्तमची उरे कीर्ती मागे. काय भरोसा आहे महाराज? एवढं आपण लोकांना त्रास देऊन जीवन जगण्यात काय मजा आहे? काय जीवनाचा काय भरोसा आहे का? बरं का दशरथ भाऊ तात्या, पाण्यावरती बुडबुडा येतो मावशा हो, पाण्यावरती बुडबुडा येतो ना, पाण्याचा बुडबुडा. तो बुडबुडा आल्यानंतर बरोबर 1.25 तास राहतो. किती तास राहतो? हा झोपल्या काय तुम्ही? अरे 1.25 तास कशाचा? पाणी केरा बुदबुदा असं मानव की जात. पाणी केरा बुदबुदा असं मानव की जात. पाण्यावरती बुडबुडा येतो. अरे क्षणार्धामध्ये फुटून जातो तो बुडबुडा. त्याचा भरोसा आहे का? तसं माणसाचं जीवन आहे. आलोय आपण माणूस म्हणून जन्माला, कधी फुटेल सांगता येत नाही. का लोकांना त्रास देऊन जीवन जगायचं? का लोकांशी द्वेष करून जीवन जगायचं? काय मिळतं? काय मिळत नाही महाराज. एक तर जीवन असं आहे महाराज, या देहाचा क्षणभर सुद्धा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है? काय भरोसा नाही महाराज. दिन 4 घड़ी का जीना, दुनिया है मुसाफिर का आना, सांझ के बाद होगा सवेरा, देखना ही अगर दिन ये सुनहरा, पाव फूलों पे रखने से पहले, पाव फूलों पे रखने से पहले, तुझको कांटों पे चलना पड़ेगा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, ओ घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब आवाज देगी तेव्हा घराच्या बाहेर पडावं लागेल महाराज. का आपण असं जीवन जगतोय? काही मिळत नाही महाराज. आहे का? एक वाक्य परत सांगतो. माणसाने एवढं चांगलं जीवन जगलं पाहिजे महाराज, एवढं चांगलं जीवन जगलं पाहिजे ना. आपण आपली ज्यावेळेस बातमी एखाद्याला कळेल महाराज, त्याचं अंतकरण तुटलं पाहिजे, त्याला हळहळ लागली पाहिजे, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे, असं जीवन आपण जगलं पाहिजे. एक वाक्य वाचलं मी, फार आवडलं मला ते वाक्य बाबा, फार आवडलं मला ते वाक्य. वाक्य असं होतं बघा, ऐका माझ्याकडे लक्ष द्या. माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे, माणूस कसा जीवन जगला पाहिजे. 4 महिने माणसाने एवढे कष्ट करा की 8 महिने माणसाला जागेवरती बसून खाता आलं पाहिजे. बरं का तरुण मंडळी, काय वाक्य बोललो? 4 महिने माणसाने एवढे कष्ट करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. दिवसभर असे कामं करा की रात्री माणसाला सुखाने समाधानाने आनंदाने झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे कामं करा दिवसा लोकांना तोंड दाखवायला लाज नाही वाटली पाहिजे. तारुण्यात असे कामं करा
आपलं म्हातारपण सुखा समाधानाचा आनंदाचं गेलं पाहिजे. दिवसभर असे कामं करा, रात्री लोकांना तोंड त्या ठिकाणी, रात्री माणसाला आनंदाने झोप लागली पाहिजे. चालताना असे चला, 2 लोकांनी रामराम जय हरी नमस्कार केला पाहिजे. बसताना अशा जागी बसा, 2 लोक आपल्या शेजारी येऊन बसले पाहिजे. पण मरतानी मात्र असं मरा दादा, ज्याला बातमी कळेल ना रमेश काका, ज्याला बातमी कळेल त्याच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं पाहिजे. त्यावेळेस त्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. नाही तर जन्माला आला तुम्ही म्हणा मी कायला म्हणू ते असं जीवन आपलं नसलं पाहिजे. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. भरोसा नाही महाराष्ट्राचा. काय कोणत्या गुरमीत आपण जीवन जगतोय. अरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, यासाठी फार कर्म चांगलं करावं लागतं महाराज. ऐका, जन्म होना ये अपने नसीब की बात है, जन्म मिलना ये अपने नसीब की बात है, मृत्यु होना ये समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिलों में जिंदा रहना ये अपने कर्मों की बात है. ये आपले कर्म असतात, म्हणून त्याला कर्म चांगले करावे लागतात महाराज, त्याला काम चांगलं करावं लागतात. म्हणून जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. प्रेम करायला पाहिजे महाराज देशावरती, धर्मावरती, संतांवरती, ग्रंथांवरती. आज आपल्या धर्मातले काही लोक उठतात, धर्मावरती आक्षेप करतात. ही फार शोकांतिका आहे. आपल्या धर्माला कुठेतरी आज एकत्र येण्याची गरज आहे. आपल्या धर्मासाठी आपण आज जीवन जगलं पाहिजे. उद्या आपला प्रजासत्ताक दिन आहे ना, देशाकरता जीवन जगले पाहिजे महाराज. कारण माझा भारत देश असा आयरागेरा नाहीये. अरे ही भारत देश म्हणजे संतांची भूमी महाराज. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, देश है मेरा.